बोला पुंडलीकवरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा. या 15व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. तर यातल्या आपल्या 41 ओव्या झालेल्या आहेत. पहिलाच श्लोक चालू आहे, दुसरा श्लोक चालू आहे. पहिला श्लोक चालू आहे आणि 65 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण भाग 3 बघणार आहोत. 2 भाग झालेले आहेत. भाग 3 बघणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागे काय झाले थोडक्यात आपण लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर ज्ञानेश्वर माऊलींनी आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ, त्यांची स्तुती करून या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा, की आपले हृदय स्वच्छ करून त्यावर श्री गुरूंच्या पादुकांची स्थापना करू. गुरूंचं स्थान कुठं आहे? त्यांच्या पादुकांचं स्थान कुठं आहे? आपल्या हृदयावर. ते पण कसल्या हृदयावर? हृदय स्वच्छ करून. हृदय स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. सगळ्यात जास्त मळ, सगळ्यात जास्त घाण ही हृदयामध्ये असते. हृदय ज्याचं चांगलं त्याला सगळं जग चांगलं दिसतं. म्हणजे काय, मन तुमचं जर कलुषित असेल, वाईट असेल, तर तुम्हाला सगळं जग संशयास्पद दिसतं. हा काय मारेल का, हा काय लुबाडेल का, वगैरे वगैरे. मनात जे असतं ते आपल्याला दिसतं. तर त्यासाठी काय म्हणतात माऊली, की हृदय स्वच्छ करून त्यावर श्री गुरूंच्या पादुकांची स्थापना करू. अशा पद्धतीनं गुरूंना ते देव म्हणतात. आणि त्यानंतरच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास काय म्हणतात बघा, की हे बघ अर्जुना, आत्मस्वरूपाच्या घराला येत असता मध्ये जो विश्वाभास प्रतिबंध करतो. विश्वाभास म्हणजे भास म्हणजे आभास. विश्वाभास जो प्रतिबंध करतो म्हणजे जो अडवतो किंवा ज्याच्यामुळं अवरोध निर्माण होतो, जाण्यासाठी अडचण निर्माण होते, ते हे जगत नव्हे व संसारही नव्हे, तर हा मोठा वाढलेला वृक्ष आहे असे समज. म्हणजे या जगाला किंवा या संसाराला मोठा वृक्ष आहे असं समज, असं म्हणलेलं आहे. हा जो संसार किंवा हा जो वृक्ष, हे जे जग आहे, कुठं आडवं येतं? तर आत्मस्वरूपाच्या घराला येत असताना. आत्मस्वरूप आणि भगवंताच्याकडे आपण जात असताना मध्ये काय लागतं? तर हे जग लागतं. या जगातूनच जावं लागतं आपल्याला. या संसारातून पार व्हावंच लागतं. संसाराचा भवसागर पार करावाच लागतो. त्याशिवाय पुढे जाता येत नाही. मग हे संसार किंवा हे जे जग आहे, याला तू मोठा वाढलेला वृक्ष आहे असं समज. आता हा वृक्ष कसा आहे, केवढा आहे, त्याचा आकार केवढा आहे ते आपण पाहूयात. आता याच्या बुडाशी कुऱ्हाडीचा घाव घातला किंवा अग्नी लावला तरी याचा नाश होत नाही, उलट तो जास्त वाढतो. असा हा संसाराचा वृक्ष आहे. आणि हा वृक्ष कसा आहे? तर त्याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. असा हा वृक्ष आहे. इतर झाडे मुळाशी तोडली असता फांद्या सगळं उलथून पडतात, पण तसा हा याचा प्रकार नाहीये. म्हणून हा वृक्ष साधारण नव्हे. अर्जुना, हे झाड अलौकिक असून याचे असे एक नवल आहे की याची वाढ खालच्या बाजूस आहे. ज्याप्रमाणे सूर्याची उंची किती आहे हे कळत नाही, पण त्याची किरणे खाली पसरतात
त्याप्रमाणे हा संसार रूपी वृक्ष चमत्कारिक आहे. याची मुळे वर आहेत आणि तरी पण हा उपटून टाकण्यासारखा नाहीये. आणि त्याला खाली सुद्धा पुष्कळ मुळे आहेत. वर पण आहेत, खाली पण आहेत. पण जास्तीत जास्त मुळे वर आहेत त्याचे. आणि या झाडाचा विस्तार किती आहे माहिती आहे का? केवढं मोठं झाड आहे. सगळ्यात मोठं झाड आपण बघतो, वडाचं वगैरे झाड बघतो की मोठं झाड असतं, 50-60 फूट उंच असतं, मोठा डेरा असतो त्याचा, अगदी 100-150 फुटाचा त्याची सावलीच पडते, एवढा मोठा वृक्ष असतो वडाचा. मग या झाडाचा विस्तार किती आहे? या झाडाचा विस्तार सर्व आकाश व्यापून टाकणार आहे. संपूर्ण आकाश भरून जाईल एवढाचा विस्तार आहे. आणि याच्यात याच्या योगाने तिन्ही अवस्था म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ही प्राप्त होते. याप्रमाणे हा विश्वाकार रूपी व मुळे असलेला निबिड असा वृक्ष उत्पन्न झालेला आहे. आता या झाडाच्या वर कोण आहे, त्याचे मूळ कोण आहे, त्याची लक्षणं काय आहेत व याचा खाली विस्तार असून त्याच्या फांद्या कोणत्या, अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत त्यापासून वर खांद्या कोणत्या व कशा उत्पन्न होतात, आणि या वृक्षास अश्वस्थ हे नाव कशावरून प्राप्त झाले व आत्मज्ञान्यांनी याचा काय निर्णय केला, या सर्व गोष्टी उत्तम रीतीने तुझ्या अनुभवास येतील असे स्पष्ट निरूपण करून सांगतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास काय म्हणतात की हा जो वृक्ष आहे त्याचं मूळ कोणतं आहे, ज्या फांद्या कोणत्या आहेत, फांद्यांची नावं म्हणजे फांद्या खालच्या बाजूला जे फांद्या आहेत त्या कोण आहेत, मूळ कोण आहे, याची लक्षणं काय आहेत, हे सगळं मी तुला विस्तारानं सांगतो असं म्हणतात. तर आजच्या भागात आपल्याला हे सगळं लक्षात येणार आहे की या झाडाचं पहिलं मूळ म्हणजे काय, पहिली फांदी म्हणजे काय, त्याला पुढची पानं म्हणजे काय आहेत. थोडासा नीट ऐकावं लागणार आहे हा भाग. थोडा आपण सावकाश घेऊयात, कारण यात बरेचसे नवीन शब्द आहेत की जे आपल्याला समजणार नाहीयेत, समजले तर लक्षात राहणार नाहीयेत. तर असा हा भाग आहे. आपण थोडंसं सावकाश जसं आपल्याला पचल तसं आपण खाऊयात. तर काल आपण इथपर्यंत आलो होतो. भाग 3, ओवी नंबर 65. हे अवघेची बरवे तुझी ये प्रतितीस फावे, तैनेसी सांगे सोलवे विन्यासे गा, परी एके गा सुभंगा, हा प्रसंगू असे तुझची जोगा, कानची करी हो सर्वांगा, हिये अथिलिया. ऐसे प्रेमरसे सुरफुरे, बोलिले जव यादव वीरे, तव अवधान अर्जुनाकारे, मूर्त झाले देव निरुपती ते थेकुले, एवढे श्रोते पण फाकले, जैसे आकाशा खेव पसरिले दाही दिशी. श्रीकृष्णोत्की सागरा, हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोटू भरे पाहे एक सारा, अवघे याचा. ऐसी सोय सांडुनी खवळविली, आवडी अर्जुनी देवे देखिली, एथ जालेनी सुखे केली कुरवंडी तया. तर हे भगवंता, हे भाग्यवंता, भगवान श्रीकृष्ण अर्जुनास भाग्यवंत असं म्हणता येतात. तर हे भाग्यवंता, हे निरूपण ऐकण्यास तूच योग्य आहेस, म्हणून सर्व इंद्रिये कानांचे ठिकाणी आणून अंतःकरणपूर्वक ऐक. यादव वीर जो श्रीकृष्ण भगवान तो याप्रमाणे प्रेमरसाने भरलेले असे भाषण बोलल्यावर अर्जुनाच्या ठिकाणी अवधान हे मूर्तिमंत दिसू लागले. ज्याप्रमाणे आकाश मोठे असूनही त्यास 10 दिशांनी आलिंगन दिले आहे, त्याप्रमाणे
भगवंताचे निरूपण इतके लहान झाले की त्यास अर्जुनाची श्रोतेपणाने आलिंगन दिले. श्रीकृष्णाच्या भाषणरूपी समुद्रात अर्जुनाचे श्रोतेपण हाच कोणी एका आचमनात संपवणारा दुसरा अगस्त्य ऋषी होय. म्हणून श्रीकृष्ण जे सांगतील त्या सर्वांचा एकच घोट घेण्यास अर्जुन प्रवृत्त झाला. अर्जुनाला सुद्धा आता क्युरिओसिटी लागलेली की आता भगवंत काय सांगतायत. अर्जुनाच्या ठिकाणी ऐकण्याची अशी अमर्यादित इच्छा उत्पन्न झालेली पाहून श्रीकृष्णांनी आपल्यास झालेल्या समाधान त्याच्यावरून वाळून टाकले. आणि मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात. आता काय म्हणतात श्रीकृष्ण अर्जुनास ते आपण श्लोक नंबर 1 मध्ये पाहूयात. श्लोक नंबर 1 चालू आहे. आता ओवी नंबर 72. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगातरू गया येणे रुयेची का जया ऊर्ध्वतागमे एरवी मध्योर्म अध हे नाही जेथ भेद अद्वियासी एकवद जया ठाई जो ना किजिता नाजू जो असंरभ्य मकरंदू जो अंगाथिला आनंदू सुरते विण जया जे आरा परवते जया जे पुढे मागवते दिसते विण दिसते अदृश्य जे उपाधिता दुसरा घालिता ओपसरा नामरूपाचा संसारा होय जया ते. मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात धनंजया या झाडाच्या जे ब्रह्म आहे या झाडाच्या जे ब्रह्म आहे त्यास झाडामुळे ऊर्ध्वपणा प्राप्त झालेला आहे. या झाडावर जो ब्रह्मपणा आहे जे ब्रह्म तत्व आहे त्यामुळे या झाडास ऊर्ध्वपणा प्राप्त झालाय. म्हणजे झाड हे उलट आहे. कशामुळं? ब्रह्मामुळं. ब्रह्माचं तत्व त्यात असल्यामुळं. एरवी ज्या ब्रह्माचे ठिकाणी मध्य ऊर्ध्व व अध हे काहीच प्रकार नसून जे अद्वैत्वाला एकतेस आणते व जे तंतुवाद्यापासून उत्पन्न होऊन ऐकू येणाऱ्या नादाच्या पूर्वीचा तो जो मूळ नाद तसेच मकरंदातून उत्पन्न होणाऱ्या सुगंधाचा मूळचा जो सुगंध व जो विषय सेवनाशिवाय उत्पन्न होणारा स्वरूपानंद असा आहे. हा जो ऊर्ध्वपणा आहे तो कसा आहे? एरवी ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मध्य ऊर्ध्व व अध हे काहीच प्रकार नसून जे अद्वैताला एकतेस आणते व जे तंतुवाद्यापासून उत्पन्न होऊन ऐकू येणाऱ्या नादाच्या पूर्वीचा जो मूळ नाद. तंतुवाद्य म्हणजे काय? तुंतू नसतं ते तंतुवाद्य आहे. गिटार तंतुवाद्य आहे. म्हणजे ज्याला तारा असतात आणि ते तारा वीणा तंतुवाद्य आहे. तर हे सगळे तंतुवाद्य आहेत. तर काय म्हणलं की जे तंतुवाद्यापासून उत्पन्न होऊन ऐकू येणारा नादाचा पूर्वीचा जो मूळ नाद तसेच मकरंदातून उत्पन्न होणाऱ्या सुगंधाचा मूळचा जो सुगंध व जो विषय सेवनाशिवाय उत्पन्न होणारा जो स्वरूपानंद असा आहे. ज्याला अलीकडे व पलीकडे पुढे व मागे अशी काही मर्यादा नाही व दृष्टी नसून पाहणारे व अदृश्य आहे. उपाधीचा उपसरा घातला असता जे नावारूपाच्या विस्ताराप्रत येते. जे ज्ञात व ज्ञेय यांच्याशिवाय केवळ ज्ञान असून सर्व जगात सूक्ष्म रीतीनं भरून राहिलेलं आहे. हे जे ब्रह्म आहे ते सर्व जगामध्ये सुप्त रीतीनं सूक्ष्म रीतीनं भरून राहिलेलं आहे. आणि ते कसं आहे ब्रह्म?
तर जे तंतुवाद्य आपण वाजवतो ते वाजल्यानंतर आपल्याला टॉइंकर आवाज येतो, पण या आवाजाच्या अगोदरचा जो मूळ नाद असतो ते म्हणजे ब्रह्म आहे असं सांगितलेलं आहे. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान, मुखा भरले गगन गाळी वजे. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण, आपण या जे जाण आपणची. ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगा यया तरुचे, एथ आर घेणे मूळचे ते ऐसे असे. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आठी, का वांझेची संतती वानणे जैसे. जे ज्ञाता व ज्ञेय यांच्याशिवाय केवळ ज्ञान असून सर्व जगात सूक्ष्म रीतीने भरून राहिलेले आहे. हे ब्रह्म जे आहे हे सर्व जगात सूक्ष्म रीतीने भरून राहिलेले आहे. जे कार्य नाही व कारणही नाही. ब्रह्म कसं आहे, ते काम पण नाही आहे आणि काम होण्यासाठीचं जे कारण लागतं ते पण नाही आहे. ज्या द्वैत्व आणि अद्वैत नाही, या ब्रह्माला द्वैत्व पण नाही आणि अद्वैत्व पण नाही आहे. व जे आपलेपणास जपणारे आहे, याप्रमाणे जे शुद्ध ब्रह्म ते या संसार रूपी झाडाला वर मूळ असून त्याला जे अंकुर फुटतात ते असे आहेत. परत वाचूयात. जे कार्य नाही व कारण नाही, ज्याला द्वैत्व नाही अद्वैत्व नाही व जे आपलेपणास जाणणारे आहे, याप्रमाणे जे शुद्ध ब्रह्म, हे ब्रह्म कसं आहे, एवढं शुद्ध आहे, ते या संसार रूपी झाडाला वर मूळ असून त्याला जे अंकुर फुटतात ते असे आहेत. तर या विश्वास माया असे म्हणतात. हे ब्रह्म जे आहे ना, त्याच्या मुळांना जे अंकुर फुटते, जे ऊर्ध्व वरच्या बाजूला जे मूळ आहेत त्याला जे अंकुर फुटतात ते म्हणजे हे ब्रह्म आहे. आता कशाला काय म्हटलेलं आहे नीट लक्षात घ्या. ब्रह्म म्हणजे काय, ते झाडाचे ऊर्ध्व मूळ आहे, त्याचे जे अंकुर आहेत ते म्हणजे ब्रह्म. ही झाली पहिली व्याख्या. पहिलं त्याला म्हणजे त्याचं स्वरूप हे केलेलं आहे. तर या विश्वास माया असे म्हणतात, जी ज्ञानाच्या योगाने भासत नाही व अज्ञानाच्या योगाने भासते. ही जी माया आहे ही ज्ञानाच्या योगाने लक्षात येत नाही, अज्ञानाच्या योगाने लक्षात येते, अशी ही माया आहे. किंवा वांझ स्त्रीला अमुक संतती झाली असे वर्णन करणे ज्याप्रमाणे मिथ्या होय, त्याप्रमाणे जी आहे म्हणता येत नाही व नाहीही म्हणता येत नाही, व जी ज्ञानापुढे टिकत नाही, याप्रमाणे हिचा प्रकार असून हिला अनादी असे म्हणतात. आपण पाठीमागच्या 14व्या अध्यायामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. या मायेलाच अनादी सुद्धा म्हणतात आणि प्रकृती सुद्धा म्हणतात. अशी ही माया आहे. जे नाना तत्वाचे मादुस, जे जगत भराचे आकाश, आकार जाताचे दुस घडी केले. जे भवद्रम बिजुका, जे प्रपंपाची भूमिका, विपरीत ज्ञान दीपिका साचली जे. ते माया वस्तूच्या ठाई असे जैसे नी नाही, मग वस्तू प्रभावाची पाही प्रकट होय. जेव्हा आपण या आली निध, करी आपण पे जेवी मुग्ध, का काळजी आणि मंद प्रभादीपी. जी नाना तत्वांची पेटी होय, कोण, माया, जी जगद्रूप आभ्राला आधार होय.
अभ्र म्हणजे काय? आभाळ. जे जगद्रूप अभ्राला आधार होय व विश्वाकार रूप वस्त्राची घडी होय. विश्वाचं जे एवढं मोठं वस्त्र आहे त्याची घडी म्हणजे ही माया आहे. मायेला किती उपमा दिल्यात बघा. जी संसार रूप वृक्षाची बी. आता हे महत्वाचं आहे. माया म्हणजे काय आहे की जी संसार रूप वृक्षाची बी, जी प्रपंचाचे चित्र काढण्याची भूमिका व जिच्यामध्ये ब्रह्मज्ञानाशिवाय इतर ज्ञानाचे तेज भरलेले आहे, अशी ती माया ब्रह्माच्या ठिकाणी आश्रय करून असते. ही माया ब्रह्माच्या ठिकाणी आश्रय करून असते आणि ती त्या वृक्षाचे बी आहे असं सांगितलेलं आहे. कुठला वृक्ष? संसार वृक्ष. त्या योगाने ब्रह्माचे तेजाने ती प्रकट होते. ब्रह्माच्या तेजाने ती प्रकट होते. जागृत मनुष्यास निद्रा आली असता तो जसा जागच्या जागी स्तब्ध होतो, किंवा काळजीने दिव्याचे तेज जसे मंद होते, काजळीने दिव्याचे तेज जसे मंद होते, अथवा स्वप्नात एखाद्या मनुष्याजवळ तरुण स्त्री येऊन त्यास जागे करून आलिंगन दिल्याशिवाय तो ज्याप्रमाणे तिला आलिंगन देऊन कामातुर होतो, त्याप्रमाणे धनंजया स्वरूपाच्या आधारावर माया उत्पन्न होऊन त्या स्वरूपानेच आपले पण विसरणे हेच या विश्वरूप तरुचे पहिले मूळ होय. या विश्वरूप तरुचे पहिलं मूळ काय आहे? ही माया आहे. तर ही माया कशी आहे? तर एखाद्या पुरुषाच्या तो झोपलेला आहे आणि त्याच्या स्वप्नात एखादी स्त्री यावी आणि तिला तो आलिंगन देतोय असं त्याच्या स्वप्नात यावं, पण प्रत्यक्ष मात्र आलिंगन तो देत नसतो, पण तरी पण तो कामातुर होतो. त्याप्रमाणे धनंजया स्वरूपाच्या आधारावर माया उत्पन्न होते. स्वरूपाच्या आधारावर उत्पन्न होते, ती खरोखरची उत्पन्न होत नाही. त्या स्वरूपाने आपले पण विसरणे, ते जे स्वरूप आहे त्या स्वरूपाने आपले पण विसरणे, ते माया रूप होणे, हेच ह्या तरुचे पहिले मूळ. हे जे झाडाचं पहिलं मूळ जे आहे ते आपले स्वरूपाचे आपले पण विसरणे असं आहे. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, निदेली चेवनी वेंगी, अलिंगिले निवेनी अलिंगी, कामा सकामू करी, तैसे स्वरूपी झाली माया, आणि स्वरूप नेणे धनंजया, तेची रुखायया मूळ पहिले, वस्तुसी आपला जो अबोधो, तो ऊर्ध्वी अठुळ ये जो कंदू, वेदांती हाची प्रसिद्धू बीज भाव, घन अज्ञान सुषुप्ती, जो बीजांकर भवाती म्हणती, एर स्वप्न हन जागृती, हा फळाभावतीचा, ऐसा यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती, परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. ब्रह्माला आत्मरूपाचा विसर पडला म्हणजे ब्रह्माचे ठिकाणी माया उत्पन्न होते. ब्रह्माला जर आत्मस्वरूपाचा विसर पडला, जोपर्यंत ब्रह्म आत्मस्वरूपात आहे तोपर्यंत ब्रह्माच्या ठिकाणी माया फिरकत सुद्धा नाही. पण ब्रह्माला जर आत्मस्वरूपाचा विसर पडला की तिथं माया उत्पन्न झालीच म्हणून समजा. आणि यालाच वेदांती मंडळी बीजभाव असे म्हणतात. तेव्हा अज्ञानाने गाढ झोप लागते तेव्हा त्यालाच मायेचा मोड फुटतो असे म्हणतात. मायेचा मोड फुटणे कधी म्हणतात? की त्याला ज्याला अज्ञानानं गाढ झोप लागते, त्याला सांगितले तरी समजत नाही, व त्याच मोडापासून स्वप्न व जागृती ही फले उत्पन्न होतात. आता आपण परत थोडस पाठीमागे जाऊयात, कारण थोडासा हा भाग थोडासा अवघड आहे, लक्षात येत नाही. पण मुख्य गोष्ट दोन गोष्टी बघूयात. की हे जे ब्रह्म आहे, हे ब्रह्म म्हणजे काय आहे? तर या संसार रूपी झाडावर
मूळ असून त्याला जे अंकुर फुटतात ते हे ब्रह्म आहे. ठीक आहे. नंतर माया म्हणजे काय? माया म्हणजे या वृक्षाची बी आहे. आणि पहिलं मूळ म्हणजे काय? की त्या स्वरूपाने आपले पण विसरणे हेच या विश्वरूप वृक्षाचे पहिले मूळ आहे. आता पुढे जाऊ आपण. ब्रह्माला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी माया उत्पन्न होते आणि यालाच वेदांती मंडळी बीजभाव असे म्हणतात. जेव्हा अज्ञानाने गाढ झोप लागते तेव्हा त्यालाच मायेचा मोड फुटतो असे म्हणतात व त्याच मोडापासून स्वप्न व जागृती ही फले उत्पन्न होतात. याप्रमाणे वेदांती लोकांनी निरूपण करण्याची पद्धत आहे, परंतु ते तूर्त राहू देत. या सर्व गोष्टीस मूळ अज्ञान आहे एवढेच समज. या सर्व गोष्टी आपल्याला वाटतात कारण ते अज्ञान आहे. निर्मळ आत्म्यात पुढे वाचूयात आपण पर्यंत होऊया. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्व सुचितीमुळे बळीया बांधुनी आळे माया योगाचे मग आधिले सदहातरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊन आगरे खोलावती ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ. मग आणियाचे बेंबळ अथिदावी तेथ चिदवृत्ती पाहिले महत्त्व उमलले ते पान वाल्ले दुल्ले एक निघे मग सत्व रजात्मकात्मको त्रिवेदी अहंकारो जो एको तो तिवाणा अधोमुखू डिरू फुटे. निर्मळ आत्म्याच्या ठिकाणी असणारी जी माया तिच्या खालच्या व वरच्या बाजूस मुळे निघून त्यांना मायारूपी आळ्यात पाणी मिसळून ती मुळे बळकट होतात. आता हे जे झाड आहे त्या झाडाची जी मुळे आहेत काय सांगितले बघा. निर्मळ आत्म्याच्या ठिकाणी असणारी जी माया आहे तिच्या खालच्या व वरच्या बाजूस मुळे निघून. माया म्हणजे काय सांगितले पहिल्यांदा? त्या वृक्षाची बी म्हणजे माया सांगितलेलं आहे. आणि त्या बियाला ती जी बी आहे तिला खाली आणि वर दोन मुळे फुटतात. कुठली दोन मुळे निघतात? तर त्यांना मायारूपी आळ्यातील पाणी मिसळून ती मुळे बळकट होतात. मग या मुळास पहिला प्रथम देह उत्पन्न होऊन खालच्या बाजूस 4 प्रकारचे अंकुर फुटतात. आता हे जे बीज आहे माया नावाचे जे बीज आहे त्याला 2 मुळं फुटली. ठीक आहे. आणि त्याला पहिल्या प्रथम देह उत्पन्न होऊन खालच्या बाजूस 4 प्रकारचे अंकुर फुटतात. याप्रमाणे संसार रूपी झाडाचे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी बळकट झाल्यावर मग त्याला खाली अंकुराचे झुपके लागतात. ते जे मूळ आहे ते जर मूळ ज्यावेळेस बळकट होतं त्यावेळेस त्याला खाली अंकुराचे झुपके लागतात. खाली का म्हटलेलं आहे? अंकुर कुठं असतात? झाडाच्या वर असतात. मग इथं खाली सांगितले का? हे एवढ्यासाठी तर हे झाड उलट आहे. ह्याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. म्हणून काय सांगितलेलं आहे की अंकुराचे झुपके खाली निघतात. या अंकुरात ज्ञानरूपी वृत्ती अंतःकरणात उत्पन्न होऊन ते प्रथमचे एक नाजूक पान उगवते. पहिलं नाजूक पान उगवतं कसं? त्या अंकुरात ज्ञानरूपी वृत्ती अंतःकरणात उत्पन्न होऊन ते प्रथमचे पहिले एक नाजूक पान उमलते. ही जी ज्ञानरूपी वृत्ती आहे हे म्हणजे
पहिलं पान आहे, पहिलं नाजूक पान आहे. बघा ही जी माया आहे, माया म्हणजे काय, या संसार रूपी बीजाचं झाडाचं बीज आहे. त्या बीजाला 2 मुळे फुटतात आणि त्या अंकुरात तो ज्ञानरूपी वृत्ती अंतःकरणात उत्पन्न होऊन ते प्रथमच एक नाजूक पान उगवते. नंतर सत्व रज तमात्मक जो अहंकार तो 1-3 पानांच्या अंकुर खालच्या बाजूस फुटतो. नंतर काय होतं, पहिल्यांदा अंकुर फुटतात, मग काय होतं, पहिल्यांदा मूळ फुटतात, मग अंकुर फुटतात. त्या अंकुरात म्हणजे फांद्यानं जे अंकुर फुटतं त्यात ज्ञानरूपी वृत्ती अंतःकरणात उत्पन्न होऊन ते प्रथमचे एक पहिले नाजूक पान उगवते. पहिलं नाजूक पान म्हणजे काय आहे, ज्ञानरूपी वृत्ती आहे. नंतर सत्व रजात्मक जो अहंकार तो 1-3 पानांचा अंकुर खालच्या बाजूस उगवतो. 3 पानांचा जो अंकुर आहे तो म्हणजे काय, सत्व रज आणि तम, हे 3 पानं म्हणजे तो अंकुर आहे. 3 पानांचा अंकुर आहे तो. नंतर बुद्धिरूप तो बुद्धीची घेऊनी अगारी भेदाची वृत्ती करी तेथ मनाचे ढाळ धरी साजेपणे ऐसा मुळाची या गाढिका विकल्परस कोवळिका चित्तचतृष्ट डहाळिका कोमेजे तो मग आकाश वायू द्योतक आपण पृथ्वी हे 5 फोक महाभूतांचे सरोख सरळे होती तैसी श्रोतादी तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लळूलळूचे विचित्रे उमळतीना तेथ शब्दांकुर विरपडी श्रोत्रावाडी देवडी होता करी कांडी आकाक्षेंची. नंतर बुद्धिरूप दुसरी डहाळी काय, बुद्धी आहे. दुसरी डहाळी म्हणजे दुसरी फांदी. नंतर बुद्धिरूप दुसरी डहाळी फुटून, दुसरी फांदी फुटून भेदाची बुद्धी होते. त्या योगाने मनरूपी डहाळीस ओलावा मिटून ती टवटवीत होते. ही डहाळी कशी टवटवीत होते, तर त्या योगाने मनरूपी डहाळीस, जी मनरूपी जी डहाळी आहे ना, तिला ओल मिळून ओलावा लागून ती टवटवीत होते. याप्रमाणे मूळ बळकट झाल्यावर विकल्परूपी रसाच्या योगाने त्याला चित्तच तुष्टय या 4 कोवळ्या ढाळ्या फुटतात. आता 4 कोवळ्या ढाळ्या कोणत्या कोणत्या फुटतात बघा. मन, बुद्धी, ज्ञान आणि भेद अशा 4 ढाळ्या फुटतात. या 4 कोवळ्या ढाळ्या फुटतात. म्हणजे पहिल्यांदा मायारूपी बीज, त्याला 2 मुळं येतात. नंतर त्याला अंकुर फुटतो. नंतर त्याला पहिलं नाजूक पान फुटतं, ते कुठलं, ज्ञान रूपानं. नंतर 4 ढाळ्या फुटतात. बघा हा वृक्ष कसा कसा मोठा व्हायला लागला बघा. तो आता सध्या बीजेतनं बाहेर आलेला आहे, बीजातून बाहेर आलाय. मोठा मोठा कसा होतो बघा. 4 कोवळ्या ढाळ्या फुटतात. मग आकाश, वायू, तेज व पाणी व पृथ्वी हे पंचमहाभूतांचे 5 फोक सरळ वेगाने निघतात. आता 4 फांद्या तर फुटलेल्या आहेत आणि नंतर काय होतं की सरळ 4 फोक म्हणजे 4 फांद्या, सरळ फांद्या त्या उगवतात. त्या कुठल्या आहेत, तर आकाश, वायू, तेज, पाणी व पृथ्वी
या पंचभूतांच्या 5 फोक यातून बाहेर निघतात. हे पंचभूत आहेत: आकाश, वायू, तेज, पाणी व पृथ्वी. त्याचप्रमाणे त्या फोकाला श्रोत्रादी पंचेंद्रिये व त्याचे विषय ही कोवळी विचित्र पालवी फुटते. हे जे फोक आहेत, हे जे सरळ फांद्या निघालेल्या आहेत, सरळ अंकुर निघालेले आहेत, त्याला पंच ज्ञानेंद्रिये व त्यांचे विषय अशी विचित्र कोवळी पालवी फुटते. आपले पंच ज्ञानेंद्रिय कुठले? कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ. हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ही या 5 फोकांना ही पंच ज्ञानेंद्रिये व त्यांचे विषय म्हणजे त्यांची विचित्र कोवळी पालवी आहे, ती फुटते. नंतर शब्दरूपी अंकुर कानाच्या व्याप्ती एवढा फुटून ऐकण्याची ईर्ष्या उत्पन्न करतो. शब्दरूपी अंकुर फुटतो आणि ऐकण्याची इच्छा पूर्ण करतो. अंगतत्वेची वेल पल्लव, स्पर्शाकुती घेती घाव. तेथे आपण एक काम करूयात. आपण हे पुढचं वाचण्याच्या अगोदर पहिलं वाचलेलं तेच आपण नीट लक्षात घेऊयात आणि इथेच थांबूयात. कारण काय, हे नेमकं काय चाललंय हे लक्षात येत नाहीये. थोडंसं अवघड आहे हे. परत सांगतो. हे जे बीज आहे, मायारूपी जे बीज आहे, ते बीज कशाचं आहे? या संसार रूपी झाडाचं आहे. या मायेच्या बीजापासून हे संसार रूपी झाड उगवतं. आता उगवतो म्हणलं तर त्याला पहिल्यांदा मूळ यायला पाहिजे, पहिलं पान यायला पाहिजे, पहिली फांदी यायला पाहिजे. ते म्हणजे काय आहेत त्याचं हे वर्णन आपण बघत आहोत. आता परत आपण बघू की हे जे माया नावाचं झाड आहे, माया नावाचे जे बीज आहे, त्यातून पहिल्यांदा 2 मुळं निघतात. पहिलं एक मूळ निघतं. ते म्हणजे काय? एक मिनिट, पहिल्यापासून आपण वाचूया की त्याच्या स्वरूपाच्या आधारावर माया उत्पन्न होऊन त्या स्वरूपाने आपले पण विसरणे, हेच या विश्वरूप तरुचे पहिले मूळ होय. आणि त्यानंतर त्याला पहिला मायेचा मोड फुटतो, पहिला अंकुर फुटतो म्हणतात ना, तो मायेचा मोड फुटतो आणि ज्ञानरूपी वृत्ती हे त्याचं पहिलं नाजूक पान आहे. नंतर बुद्धी दुसरी डहाळी, मनरूपी तिसरी डहाळी, नंतर 4 कोवळ्या डहाळ्या फुटतात आणि मग आकाश, वायू, तेज व पाणी हे पंचमहाभूतांचे 5 फोक वेगाने सरळ निघतात आणि त्याच फोकांना पंच ज्ञानेंद्रिय व त्यांचे विषय अशी कोवळी पालवी फुटते. शब्दरूपी अंकुर कानाच्या व्याप्ती एवढा फुटून ऐकण्याची इच्छा पूर्ण करतो. आज आपण इथंच थांबूयात आणि मग उद्या अजून या झाड कसं कसं मोठं होतंय आणि त्याला कशाची उपमा दिली जाते हे आपण उद्या बघूयात. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत आणि आपापले जे संकल्प आहेत, ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतला असेल, ज्यांनी षड्रूप फेकून द्यायचा संकल्प घेतला असेल, त्याने ते आपल्या मनातल्या मनात
म्हणायचे आहेत. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.